राज्यातील शिवभोजन थाळी चालकांचे प्रलंबित मानधन लवकरात लवकर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। विभागीय आयुक्त कार्यालयात शिवभोजन थाळी चालकांनी भेट घेत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। अनेकांचे 4 ते 10 महिन्यांचे मानधन प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले। बावनकुळे म्हणाले की मागील मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांच्यासोबत या विषयावर चर्चा झाली होती। येत्या कॅबिनेट बैठकीत हा मुद्दा पुन्हा मांडून लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल। शिवभोजन थाळी चालकांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढून योजना सुरू ठेवली असून त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। आंदोलनाचा पवित्रा घेणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले असले तरी कोणत्याही चालकावर कारवाई करू नये असे पोलिसांना निर्देश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। राज्यातील नॉन ॲग्रिकल्चरल सनद प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सनदचा कायदा रद्द करण्यात येणार आहे। आता 10% प्रीमियम भरल्यानंतर स्वतंत्र नॉन ॲग्रिकल्चरल परवानगीची गरज राहणार नाही। तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता उरणार नसल्याने घर बांधणे आणि व्यावसायिक बांधकाम प्रक्रिया सुलभ होणार असल्याचा दावा त्यांनी केला। महसूल खात्याच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले। मिहानसाठी 3,994 कोटींचा आराखडा। मिहान प्रकल्पासाठी मंत्रिमंडळ बैठकीत 3,994 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाल्याची माहिती देताना बावनकुळे म्हणाले की यावर्षी 160 कोटी रुपये तर पुढील वर्षी 516 कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत। पुढील 3 वर्षात उर्वरित कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। शशिकांत शिंदे यांच्याबाबत विचारले असता तो राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत विषय असल्याचे त्यांनी सांगितले। चंद्रपूरमधील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले। रिंग रोड प्रकल्पातील बाधित दुकानदारांना आधीच भरपाई देण्यात आली असली तरी त्यांना पर्यायी कॉम्प्लेक्स उपलब्ध करून देण्याबाबत पुनर्विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आज महाराष्ट्र सरकारने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला सूचना दिली होती की या राज्यातला येणे जो सनदचा कायदा आहे तो रद्द करा आणि कुठल्याही व्यक्तीला तहसीलदार कलेक्टरकडे जाण्याची गरज नाही। आता 0.10% फक्त 0.10% प्रीमियम भरायचं 1000 चौरस मीटरला आणि येणे करून घ्यायचं। म्हणजे डायरेक्ट तुम्ही ज्यांच्याकडे परवानगी घ्याल, जसं आता मुंबई महानगरपालिका, तर महानगरपालिकेत 0.10% भरलं की येणे झालं। कॉर्पोरेशन असेल किंवा कलेक्टरेट असेल, आता कुठलाही येणे आणि सनदची गरज पडणार नाही। जे प्लॉट्स धारक असतील त्यांना, ज्यांना घरं बांधायची असतील त्यांना, जिथे रहिवासी बेल्ट आहे तिथे रहिवासी वापर करण्याकरता येण्याची गरज नाही। जिथे औद्योगिक बेल्ट आहे तिथे औद्योगिक वापर करण्याची आता येण्याची गरज नाही। जिथे कॉमर्शियल यूज आहे तिथे कॉमर्शियल येण्याची गरज नाही। आणि त्यामुळं आत्तापर्यंतच्या महसूल खात्याच्या आतापर्यंत प्रवासामधला हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे, ज्यामुळे सर्वसाधारण लोकांना घरं घेणे, प्लॉट घेणे आणि त्यांचा व्यवसाय करणे याकरता मोठा फायदा होणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मला काल सांगितला। त्यामुळे आता आम्ही कायदा आणून आता येणे आणि सनद रद्द हा कायदा केला सरकारने। आता कुठलेही तहसीलदार, कुठलेही प्रांत येणे करता कुणाला बोलवणार नाही आणि कोणत्याही कलेक्टर ऑफिसला जावं लागणार नाही। सरळ त्यांना त्यांच्या नक्षासोबतच 0.10% पैसे भरून 1000 स्क्वेअर मीटरला, 4000 स्क्वेअर मीटरला 0.25% आणि 4000 स्क्वेअर मीटरच्या वर करायचं असेल तर 0.15%, अर्धा टक्का फक्त पैसे भरून तुम्हाला आता येणे करून घेता येतं। कुठल्याही कागदपत्राची फार गरज नाही। अनेक ठिकाणी रजिस्टर रखडलेल्या होत्या, त्या मार्गी लागल्यामुळे तुकडेबंदी कायदा रद्द करणे आणि येणेचा कायदा रद्द केल्यामुळं, दोन्ही कायदा रद्द केल्यामुळं लोकांना याची गरज पडणार नाही। निर्णय लागू होणार आहे आणि जे जुने लेआउट आहेत त्यांनाही दिलासा मिळेल। सर्वांना, या राज्यातल्या सर्वांना दोन्ही निर्णय लागू झाले आहे। तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय लागू झाला आहे आणि सनदचा आता कायदा रद्द केलेला। मिहानमध्ये आता मीटिंग झाली। 3,994 कोटी रुपये तुम्ही या ठिकाणी 500 कोटी रुपये मीटिंग झाली। बजेटच्या पूर्वी 500 कोटी रुपये तुम्ही आणणार आहात। 4,000 कोटी रुपये मिहानसाठी अप्रूव्ह केले ऑलरेडी गव्हर्नमेंटने, कॅबिनेटने। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 3,994 कोटीचा मिहान प्रकल्पाचा आराखडा आता फायनल झाला आणि त्यामधले आता यावर्षी आपल्याला 160 कोटी बाकी आहे, ते मिळणार आहे आणि पुढच्या वर्षीकरता 516 कोटी रुपये मिळणार आहे। एकंदरीत 2,500 कोटी खर्च झालेले आहेत। बाकी असं 3 वर्षामध्ये
ह्या सर्व निधी खर्च करून मिहानच्या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण होणार आहे. शशिकांत हायवे होणार आहे. शशिकांत शिंदे असे म्हटले की दादा गेल्या 4 महिन्यापासून विलिनीकरणाच्या प्रोसेसमध्ये लागले होते. काय सत्य आहे? भाजपला सांगितलं होतं काय? नाही, मला याच्याबद्दल काही माहिती नाही. हा दोन्ही हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत बाब आहे. याबद्दल मी काही बोलणे उचित नाही. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा. चंद्रपूरमध्ये महापौर बनला मात्र 2 नेत्यांचा वाद भाजपच्या मिटला नाही. काही मतभेद आहे, ते मतभेद आम्ही मिटवणार आहोत. 8 लेन हायवे होणार आहे मिहान परिसरामध्ये. दुकानं जे आहेत 150 पेक्षा जास्त धाबे दुकानं जे आहे ते अक्वायर करून ऑलरेडी पैसे देण्यात आलेले ऑलरेडी आहेत. त्यांना पैसे दिले आहे. 110 शॉप त्या ठिकाणी. तरी आम्ही विचार करतोय, जरी त्यांना पैसे दिले तरी त्यांचा व्यवसाय जाऊ नये म्हणून 110 दुकानदारांना त्या ठिकाणी एक कॉम्प्लेक्स तयार करून त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या दुकानात त्यांना मिळाले पाहिजे. हा प्रयत्न सरकारचा आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे, शिवभोजन थाळी चालवण्याला आता शक्य होत नाही. आता तुमचं आव्हान काय आहे की शिवभोजन थाळी संदर्भात निर्णय मी होईल, केंद्र बंद करू नये. आजच माननीय मुख्यमंत्री आणि माननीय छगन भुजबळ साहेबांशी बोलणार आहे. थँक्यू सर.